Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस यशस्वी होण्याचा विचार करतो त्यामध्ये ज्या काही ट्रिक्स आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची ट्रिक पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यांचा अभ्यास करणे. परंतु त्यांचा अभ्यास करत असताना त्यांचं विश्लेषण करत असताना आपल्याला कुठल्या मेथड वापरणं गरजेचं आहे आणि हे विश्लेषण कसं करावं ही या व्हिडिओ मागील महत्त्वाची संकल्पना आहे. पूर्व परीक्षेमध्ये दोन्ही पेपरमध्ये येणारे प्रश्न प्रॉब्लेम्स जर आपण विशिष्ट पद्धतीने अनालाइज केले, जर त्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला तो प्रॉब्लेम कुठल्या सोर्समधून आला, तो कशा पद्धतीनं आपण त्याचं विश्लेषण करावं, त्याचं सोल्युशन कसं पाहावं, जेणेकरून आपल्याला अभ्यासाला एक दिशा मिळून जाईल, हा या व्हिडिओ मागील महत्त्वाचा उद्देश आहे. हा व्हिडिओ मनापासून आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर पीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम राज्यसेवा पूर्व परीक्षेचं विश्लेषण का करावं, काय गरज आहे, इथून पासून आपण अगदी सुरुवात करणार आहोत. या पूर्व परीक्षेचं विश्लेषण करण्या अगोदर आपल्याला पूर्व परीक्षेचा पॅटर्न माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपले दोन्ही जी के पेपर आणि सीसॅटचा पेपर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं आणि हे दोन्ही 400 मार्काचे पेपर्स याचे मार्क गृहीत धरत असल्यामुळे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये एंट्री करण्यासाठी त्याचं महत्त्व हे वादातीत आहे. आता का करावं, जर या ठिकाणी मी जी के पेपरचा जर सिलेबस पाहण्याचा प्रयत्न केला तर मला या ठिकाणी मोजून 7 सेक्शन दिसतात आणि सीसॅटचा प्रयत्न जर केला तर याही ठिकाणी मला एमपीएससीने दिलेले 7 सेक्शन दिसतात. त्या अंतर्गत कुठलेही उपविषय दिलेले नाहीयेत. त्यामुळे पाहताना हा सिलेबस मला अगदी इझी वाटतो की केवळ 7च सिलेबस दिलेला आहे किंवा 7च सेक्शन्स दिलेले आहे. परंतु गेली ज्यावेळेस मी 10 वर्षापूर्वीच्या किंवा 5 वर्षापूर्वीचा पेपरचं अनालिसिस असं करतो त्यावेळेस मला असं अनुभवायला येतं की एमपीएससीने जो काही मला प्रत्येक पेपरचा जीएस पेपरचा सीसॅट पेपरचा हा जो काही 7 सेक्शनचा सिलेबस दिलेला आहे, मी मुद्दाम तो तुम्हाला एक डायग्रामच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा एमपीएससीने दिलेला 7 सेक्शनचा सिलेबस आपल्याला सिलेबस बुकमध्ये. परंतु ज्यावेळेस आपण पेपरमध्ये जातो डेफिनेटली या सब्जेक्टवर क्वेश्चन येताच, परंतु या सब्जेक्टच्या रिलेटेड जे काही आपल्याला उपविषय पेरीपेरीला दिसतात समजण्यासाठी, काही उपविषयावर एमपीएससी अधिक भार देते, परंतु काही उपविषयावर एमपीएससी अगदी थोडासा भार देते. काही उपविषयावर एमपीएससी अगदी दूर-दूरून प्रश्न आपल्याला विचारले जातात. थोडक्यात सांगायचा उद्देश असा, एमपीएससी या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये विचार केल्यानंतर अभ्यासक्रम अगदी संक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना काय करावं याची एमपीएससी आपल्याला विद्यार्थी म्हणून कल्पना देत नाही. प्रश्न पडला असेल असं का, तर आपण हे दोन्ही पेपर जर पाहिले किंवा पूर्व परीक्षा जर पाहिली, इट इज अ क्वालिफाईंग नेचर्स. कारण या परीक्षेमध्ये जे मॅक्झिमम विद्यार्थी बसतात त्यांची चाचणी करणं, त्यांचं आपण म्हणूया की स्क्रीनिंग टेस्ट करणं हा या परीक्षेचा भाग आहे. कदाचित हाच उद्देश या ठिकाणी असेल. परंतु ज्यावेळेस मी हा सिलेबस अगदी क्रूड फॉर्ममध्ये आहे, अगदी थोडक्यात मेन्शन केलेला आहे, परंतु मागील क्वेश्चन पेपरचं ज्यावेळेस मी अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हा संक्षिप्त भाग अधिक व्यापक स्वरूपात आहे याची मला जाणीव होते. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्याला या व्यापकतेमागील कुठला पोर्शन, कुठला भाग इतिहासामधील, भूगोलमधील आपल्याला सर्वात जास्त स्ट्रेस देणं गरजेचं आहे. ही अभ्यासाला एक विशिष्ट दिशा देण्यासाठी आपल्याला विश्लेषण करायचं आहे. थोडक्यात दिलेला सिलेबस संक्षिप्त आहे, परंतु त्याचा आवाका मोठा आहे, त्याची व्यापकता मोठी आहे
आणि व्यापकता जर मला समजायची असेल, अंडर द सन किंवा अंडर द स्काय हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा मेन उद्देश नसतो. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. विश्लेषण करण्यामागेल हाच आपला उद्देश आहे. कारण युपीएससीचा सीसॅट पेपर, युपीएससीचा जीके पेपर हा टोटली डिफरंट आहे. जेणेकरून आपला एमपीएससीचा सीसॅट पेपर किंवा जीके पेपर हा डिफरंट असेल. हा आपण मुद्दा पाहिला, विश्लेषण का करायचं. दुसरा मुद्दा येतो की या राज्य सेवा पूर्व परीक्षेचं विश्लेषण कसं करायचं. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत असताना किती वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या, त्याच्या आधारे विश्लेषण किंवा प्रश्न पाहत असताना कुठले मुद्दे आपण गृहीत धरले पाहिजे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण सुरुवात करतो आहोत पहिल्या पेपरने. आता जर पहिला 7 पेपर जर पाहिला तर आपल्याला अगदी पाहतानाच ही स्लाइड्स पाहतानाच तुम्हाला अगदी आपण असं समजूया की मोर कॉम्प्लेक्स रूपामध्ये वाटतंय. याच ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत की प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करत असताना हा कॉम्प्लेक्स जो काही भाग आहे आपल्याला मोर सिम्प्लिफाय करायचा आहे. आणि दॅट इज अ फर्स्ट मेथड. अनालिसिस या शब्दाचाच अर्थ असा असतो की तुम्हाला जी काही माहिती ही अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात दिलेली आहे तिला आपण सिम्प्लिफाय करणं हा यामागील उद्देश असतो. आता ही माहिती, हा सिलेबस मला कशा पद्धतीने मोर सिम्प्लिफाय करता येईल, एकदा या 7 उपविषय किंवा मेन विषयाकडे पाहिल्यानंतर माझी जी काही नेक्स्ट स्टेप होते विश्लेषण करण्यासाठी, मी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यानं या ठिकाणी विश्लेषण करत असताना हे 7 विषय अगदी मोर सिंपल फॉर्ममध्ये करा. या ठिकाणी चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, संविधान, राज्यव्यवस्था, इकॉनॉमिक्स, पर्यावरण, बायोडायव्हर्सिटी आणि सामान्य विज्ञान हे विषय मी केलेले. हा जो काही एमपीएससीचा नवीन सिलेबस जो काही आहे, हा नवीन सिलेबस आपल्याला चालू होतो 2012 पासून. परंतु माझी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की ज्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करता, म्हणजे 2020 ची जर तयारी करत असाल तर मागच्या 5 पेपरचं अनालिसिस तुमच्याकडे हवं. जर तुम्ही 2021 ची तयारी जर करत असाल तर मिनिमम आपल्याला मागच्या 5 पेपरचं अनालिसिस किंवा आपल्याकडे क्वेश्चन्स पेपर हे आयदर पीडीएफ फॉर्म मध्ये किंवा ते, माझी तर इच्छा अशी आहे नॉट ओनली पीडीएफ फॉर्म मध्ये, परंतु त्याच्या झेरॉक्स आपल्याकडे हव्याच आहे. नेक्स्ट मुद्दा, जर हा पेपर्स आपल्याला 7 विषय आपल्याला दिलेले आहेत आणि टोटल आपल्याला ही पूर्णपणे जाणीव आहे 7 क्वेश्चन्स. जर याचा जर मी विषय जर गेला तर साधारणपणे प्रत्येक विषयाला मला 12 ते 15 क्वेश्चन्स येतात. म्हणजे चालू घडामोडीवर प्रत्येक पेपर्समध्ये मागच्या 2015 पासून मॅक्झिमम मला 15 क्वेश्चन्स येऊ शकतील किंवा काही ठिकाणी अगदी मॅक्झिमम मला 20 क्वेश्चन येऊ शकतील. हे आपण सामान्य विज्ञानाच्या सेक्शन्समध्ये काही पेपर्समध्ये पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, विश्लेषण करत असताना आपल्याला मार्केटमध्ये अनेक पुस्तकं दिसतील. या पुस्तकामध्ये ह्या फिगर्स पुटअप केलेल्या आहेत. परंतु माझी अशी इच्छा आहे की त्याचं मार्गदर्शन न घेत असताना यानं चालू घडामोडी 2019 जर पेपर जर घेतला तर चालू घडामोडीचे किती क्वेश्चन्स आले, हे क्वेश्चन्स आले 10 क्वेश्चन्स आलेत का, किंवा हेच क्वेश्चन चालू घडामोडीमध्ये 2005 मध्ये 5 आलेत का, याच्या अर्थानं तुमचं एक वाचनही होतं आणि वाचत असताना तुम्हाला एक जाणीव होऊन जाते की चालू घडामोडी कुठल्या पद्धतीने येतात, कुठल्या सेक्शनवर विचारल्या जातात. हे सर्वात महत्वाचे. चालू घडामोडी आपल्या बातम्यांवर विचारल्या जातात का, मागील 2 वर्षाच्या घडामोडी विचारल्या जातात का, मागील 3 वर्षाच्या घडामोडी विचारल्या जातात का, हे पाहणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही 2018 पेपर्स अनालिसिस करत असाल त्यावेळेस तुमचं लक्ष असलं पाहिजे 2017 मधील किती गोष्टी विचारल्यात किंवा 2015 मधील किंवा 1990 पूर्वीच्या चालू घडामोडीतील प्रश्न विचारलेत का, हे आपलं महत्वाचं आहे. त्यामुळं विश्लेषण करत असताना विद्यार्थी मित्रांनो, केवळ मार्केटमध्ये मिळणाऱ्या फिगर या ठिकाणी टाकू नका. तुम्ही स्वतः या प्रश्नपत्रिका एकतर ऑफलाईन फॉर्म मध्ये घ्या, म्हणजे त्यांच्या प्रिंटआउट घ्या, कंटिन्युअसली तुम्हाला वाचा. अंडर द स्काय इज नॉट द एमपीएससी पूर्व परीक्षा हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतः या फिगर मेन्शन्स करा. या फिगर मी तुम्हालाही देऊ शकतो, परंतु ह्या जरूर तुम्ही फिलअप करा. ही आपली फर्स्ट स्ट्रॅटेजी झाली. आता आपण प्रत्येक विषयाकडे जाऊया. ज्यावेळेस मी चालू घडामोडीचा अभ्यास करतोय, पहिला जर पेपर जर पाहिला तर आपल्याला एमपीएससीने हा दिलेला जो काही बेसिक फर्स्ट सिलेबस दिलेला आहे, ज्यामध्ये चालू घडामोडी करंट इव्हेंट आपल्याला राज्य या घटकावर आहेत, राष्ट्रीय घटकावर आहेत आणि आंतरराष्ट्रीय घटकावर. ज्यावेळेस मी पेपरचा अनालिसिस करतो, मी मुद्दाम काही मागच्या वर्षीची आलेली पेपर्स तुमच्या पुढे मेन्शन्स केलेली आहे. आता हा जो काही पेपर्स आहे हा 2019 ला विचारलेला पेपर्स आहे, परंतु या ठिकाणी मला जी काही घडामोड विचारलेली आहे ती 2018 ची विचारलेली. म्हणजे या क्वेश्चन पेपरचं मला अनालिसिस एक आयडिया देतं की ज्या वर्षीसाठी मी तयारी करतो
त्या वर्षीच्या मागील घडामोडी मला पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. आणि हा पॅटर्न पहा, हा जो काही आपल्याला जरी स्ट्रेट फॉरवर्ड जरी क्वेश्चन्स विचारला असेल तर या ठिकाणी खालीलपैकी कुठलं विधान चुकीचं आहे, हाच एक एमपीएससीच्या परीक्षेला आवडला जाणारा एक्झामचा पॅटर्न मला समजून येतो. म्हणजे याचं जर उत्तर मला पूर्णपणे लिहायचं असेल तर मागील 1 वर्षापूर्वी ज्या मी नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स किती बारकाईनं मला वाचणं गरजेचं आहे याची मला या ठिकाणी जाणीव होते. कारण दिलेली सर्व विधान ही अगदी क्रूड स्वरूपात नाही आहे. प्रत्येक विधान वाचत असताना आपल्याला कळतं की हे ऑफिशियल विधान आहे, परंतु यातून उत्तर काढत असताना आपल्याला आपल्या अभ्यासाला एक बारकाई देणं गरजेचं आहे. म्हणून हा क्वेश्चन पेपर अनालिसिस या ठिकाणी महत्वाचा ठरू शकतो. दुसरा जर क्वेश्चन पेपर मी जर पाहिला तर या चालू घडामोडी अनालिसिसमध्ये काही गोष्टी या आपल्याला ओव्हरलॅपिंग होतात. फॉर एक्झाम्पल, हा स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार जो काही भाग आहे तो आपल्याला मे बी चालू घडामोडीच्या अंगाने वाटतो, किंवा जो काही सामाजिक विकास जो काही आपण आर्थिक घडामोडी या घटकामध्ये पाहणार आहे त्याही आपल्या घटकामध्ये आपल्याला विकास दिसतो. त्यामुळं हा जरी ओव्हरलॅप जरी होणारा प्रश्न जरी असेल तर आपल्या दृष्टीनं हा प्रश्न कुठल्या सेक्शनमध्ये आपण पर्सनली डिझाईन केला किंवा त्याला पाहिलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे चालू घडामोडीमध्ये आपल्याला हा पुरस्कार येतील, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे इंडेक्स येतील, त्या संदर्भातील आपल्याला मागच्या वर्षीच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या संदर्भात पुस्तकं कुठली आहेत किंवा खालीलपैकी कुठलं विधान त्या व्यक्तीच्या संदर्भात चुकीचं आहे, याही पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन्स चालू घडामोडीच्या अंगाने येतील. नेक्स्ट मी दुसऱ्या सेक्शनला ज्यावेळेस जातो, भारताचा इतिहास. अगदी सिलेबसमध्ये पहा, अगदी क्रूड भाषेमध्ये मेन्शन केलं की भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताची राष्ट्रीय चळवळ. या ठिकाणी कुठेही अर्वाचीन किंवा प्राचीन भारताचा उल्लेख केलेला नाही. या ठिकाणी कुठेही मध्ययुगीन भारताचा उल्लेख केलेला नाही. येस, महाराष्ट्राच्या भारताचा इतिहासाचा उल्लेख केला, भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा उल्लेख केला, परंतु मी ज्यावेळेस 2012 पासून किंवा मागच्या 5 वर्षापासून क्वेश्चन पेपर अनालिसिस पाहतो त्यावेळेस मला जाणवतं की हे काही क्वेश्चन हे प्राचीन भारतातले पण आहेत किंवा काही क्वेश्चन्स हे मला अगदी हे मध्ययुगीन भारतातील प्रश्न दिसतो. हा मोहम्मद घुरीचा जर प्रश्न पाहिला, हा आपल्याला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत यांच्यातला ट्रान्झिशनचा पिरियड दिसतोय. तोच मी दुसरा पद्धतीचा पिरियड जर पाहिला तर मला ही प्राचीन भारतातली घराणे दिलेली आहेत, त्यांची महत्वाची राजे दिलेले. म्हणजे हा प्रश्नाच्या एका प्रश्नाच्या तयारीसाठी मला माझा आवाका किती मोठा असणं गरजेचं आहे. आणि एक जर आपण अनालिसिस केलं तर 2000 साधारणपणे 17 पासून मोस्टली आपल्याला प्रीचा पेपर हा मोस्टली जे काही टफेस्ट इतिहासातले क्वेश्चन्स येतात ते प्राचीन भारतातले तर येतात, परंतु मध्ययुगीन भारतातले येतात. आणि थोडासा युपीएससीचा ट्रेंड मला जो काही आपलं आर्ट, कल्चर्स आणि हेरिटेज हा जो काही सेक्शन्स आहे याकडे हा एमपीएससीचा पेपर थोडा झुकताना दिसतो. त्यामुळं जो काही आपल्याला नवीन सुद्धा सिलेबसमध्ये जे काही महाराष्ट्राच्या संदर्भातील जे काही आर्ट, कल्चर जो काही भाग आहे त्याला आपण या ठिकाणी विशेष भर दिला पाहिजे. मुख्य परीक्षेमध्ये हा भाग आहे, परंतु पूर्व परीक्षेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न पडतो की जरी आपल्याला या पूर्व परीक्षेमध्ये समाज सुधारकांचा कुठेही जरी उल्लेख केला नसेल तरी इतिहासामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील समाज सुधारक हे इतिहासाच्या सेक्शनच्या अंतर्गत विचारले जातात. त्यामुळं हा इतिहासाच्या अंतर्गत महाराष्ट्राचा ज्यावेळेस इतिहास पाहतात त्यावेळेस स्पेशल रेफरन्स आपल्याला जे समाज सुधारक महाराष्ट्राशी ओरिएंटेड आहेत त्यांचं कार्य अगदी बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. कदाचित हाच जर प्रश्न तुम्ही बारकाईनं पाहण्याचा जर प्रयत्न केला तर समाज सुधारकांचं तुम्हाला कार्यही या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊन जातं. दुसरा जर आपण प्रश्न जर या ठिकाणी पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ही एक जाणीव होऊन जाते की समाज सुधारक पाहत असताना आपल्याला जो काही सर्वात महत्वाचा घटक पडतो तो केवळ राष्ट्रीय समाज सुधारक आपल्याला पाहणं गरजेचं नाही. त्या राष्ट्रीय समाज सुधारकाच्या पलीकडे आपल्याला जो काही दुसरा महत्वाचा घटक पाहणं गरजेचं आहे ती भारतातील समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक यांचं कम्पॅरेटिव्हली ज्या ज्या काही ऑर्गनायझेशन त्यांनी केलेले आहे त्या ऑर्गनायझेशन देखील आपल्याला या ठिकाणी पाहणं तेवढंच महत्वाचं पडतं. यातील जो काही आपल्याला नेक्स्ट सेक्शन आपल्याला दिसतो तो एक भूगोलच्या संदर्भात दिसतो आणि भूगोल हा तिन्ही पद्धतीने आपल्याला ओरिएंटेड होताना दिसतो. या ठिकाणी महाराष्ट्राचाही भूगोल आहे, भारताचाही भूगोल आहे आणि जगाचाही भूगोल. जे काही 7 सेक्शन्स आहेत त्या 7 सेक्शन्समध्ये जर कुठल्या 3 भागांना म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जगाला सर्वात जास्त वेटेज दिलं जात असेल तर माझ्या मते भूगोल हा सेक्शन या संदर्भातला आपल्याला दिसून येतो.
आता भूगोलचे प्रश्न जर आपण जर पाहिले तर या ठिकाणी अगदी आपल्याला हा आपण असं म्हणूया की जे काही भौगोलिक विचारवंत आहेत त्यांनी ज्या काही हायपोथेसिस प्रपोज केलेल्या आहेत त्या संदर्भातील हा अलीकडच्या काळातील येणारा ट्रेंड्स आपल्याला दिसतो. त्यामुळं जे काही भौगोलिक विचारवंत आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं आहे. दुसरा जो काही ट्रेंड्स मला भूगोलच्या संदर्भात दिसतो की या ठिकाणी आपल्याला डायग्राम्स विचारले जातात. या डायग्राम्स मोस्टली आता महाराष्ट्राचा भूगोलच्या संदर्भातही असेल किंवा भारताच्या जो काही मॅप आहे मॅप ओरिएंटेड दिले जातील. मे बी आपल्याला वारे विचारले जातील, या वाऱ्याची दिशा कुठल्या दिशा पाहत असताना आपल्याला सर्वात महत्वाची जर गोष्ट जर पाहायची जर असेल ती आपल्याला मॅपच्या संदर्भातील क्वेश्चन्स आपण तेवढ्याच पद्धतीनं पाहणं सर्वात महत्वाची गरजेची ठरतील. हा आपण महत्वाचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला समजला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण या संदर्भातील जी काही पाहतो ती गोष्ट आपल्याला दिसते भूगोलच्या संदर्भातील. आपण असं समजूया हा जो काही महाराष्ट्र जो काही गोष्ट येतं भूगोलच्या संदर्भात महाराष्ट्रातील जी काही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जिओग्राफिकल सेंटर्स आहेत मे बी आपल्या उपग्रहाच्या संदर्भात असतील, मे बी आपल्या मातीच्या संदर्भात असतील किंवा जिओग्राफिकलच्या संदर्भात असतील, या सर्वांचा उल्लेख आपल्याला या भूगोलचा अभ्यास करताना होणं गरजेचं आहे. थोडक्यात भूगोलचा अभ्यास प्रश्नपत्रिकेच्या अंगाने जर पाहिला तर आपल्याला मोर ओरिएंटेड बनण्यासाठी गरजेचा पडतो. नेक्स्ट सेक्शन येतं गव्हर्नन्स, पॉलिटिक्स आणि गव्हर्नमेंट. ब्रॅकेटमध्ये देतानाही त्यांनी भारत आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात दिलेला आहे. कम्पॅरेटिव्हली इतिहासामध्ये आपल्याला ज्या डेट्स किंवा आपण त्याला म्हटलं जातं की आपल्याला कुठल्या डेट पाठ करावं लागतात, परंतु आतापर्यंत पॉलिटिक्सच्या संदर्भातील ज्या काही अमेंडमेंट झालेल्या आहेत, ज्या काही घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या अगदी 1966च्या असतील, अगदी 1955च्या असतील किंवा अगदी 1976ची 44 घटना दुरुस्ती असेल, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या संविधान किंवा घटना दुरुस्तीच्या अँगलने येतात. त्यामुळे हाही संदर्भ आपण या ठिकाणी पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आता यातील चालू घडामोडी हा प्रश्न पहा, हा पूर्णपणे आपल्याला पॉलिटिक्स किंवा संविधानाच्या ओरिएंटेडच आहे. त्या वर्षी जी काही विधान परिषद निर्माण करण्यात आली हा प्रश्न त्या पर्टिक्युलर राज्याच्या संदर्भात पण आहे आणि खालचा प्रश्न आपल्याला थोडासा स्टॅटिक पण दिसतोय. त्यामुळं या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की चालू घडामोडीच्या अँगलनी जो काही डायनामिक पार्ट आहे त्याकडे मला पाहिलंच पाहिजे. त्याचबरोबर मला त्या संदर्भातील जो काही स्टॅटिक पार्ट आहे जो संविधानात मेन्शन्स केलेला आहे किंवा आतापर्यंत आपण कन्व्हेन्शनली जो काही फॉलो करतो त्या संदर्भातील जे काही रूल्स रेग्युलेशन किंवा जे काही आर्टिकल मेन्शन्स केलेली आहेत ती मला माहीत असणं गरजेचं आहे. तोच हा भाग आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था किंवा संविधान या पेपर्समध्ये आपल्याला दिसतो. मुद्दाम ही घटना दुरुस्ती आपल्याला दिसते. जरी आपल्याला राष्ट्रपती निवडीचा संदर्भ जरी असेल तर हा एक आपल्याला स्टॅटिक पोर्शन आपल्याला विचारलेला आहे की उपराष्ट्रपतीची निवड ही कशा पद्धतीने होते. या ठिकाणी मला प्रश्न सोडून घेणं हा महत्त्वाचा उद्देश नाही. आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करतोय आणि प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करत असताना संविधानाच्या संदर्भात ही पॉईंट मी तुमच्याकडे नमूद करतोय की आपल्याला डायनामिक पोर्शन्स आणि स्टॅटिक पोर्शन यांची माहिती या ठिकाणी जरूर असणं तेवढंच महत्त्वाचं पडतं. नेक्स्ट आपण जातोय आर्थिक. जरी आपण याला इकॉनॉमिक्स या घटकाच्या अंतर्गत क्लासिफाय केलं जरी असेल यामध्ये आपल्याला लोकसंख्या दिसते, यामध्ये इन्क्लुजन दिसतं, या ठिकाणी आपल्याला पॉव्हर्टीचे इंडेक्स दिसतात, त्या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट दिसते आणि सर्वात महत्त्वाचं इकॉनॉमिक म्हटल्यानंतर बहुतेक मुलांना एक भीती असते की वेदर केवळ सांख्यिकीवर किंवा स्टॅटिक्सवर सर्वाधिक भर दिला जातो का किंवा केवळ आपल्याला इंडेक्सच्या संदर्भातील क्वेश्चन विचारले जातात का किंवा अगदी जे काही बेसिक टर्म्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिकच्या त्यावर अधिक भर दिला जातो का. जर हा विषय आपल्याला जर या पद्धतीने जर पाहायचा असेल तर सर्वाधिक आपल्याला गोष्ट ही पेपरच्या जे काही पेपर्स आपल्याला मागच्या वर्षीच्या अनालिसिसच्या संदर्भात आलेले आहेत हाच पहा. हा जरी आपल्याला इतिहासाची ओरिएंटेड जरी क्वेश्चन जरी असेल तर हा इकॉनॉमिकच्या ओरिएंटेडच येतो. त्यामुळं ज्यावेळेस आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होताना जो काही पाहतो ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये तो भाग आपण या संदर्भात इतिहासाला पण ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला अर्थशास्त्र या विषयाला देखील ओव्हरलॅप होताना दिसतो. दुसरा जर प्रश्न पाहिला तर मोस्टली आपल्याला इकॉनॉमिकच्या संदर्भात सामाजिक विकासाच्या संदर्भात गरिबीच्या संदर्भात किंवा अनेक ज्या काही स्कीम येतात त्या ठिकाणी वेगवेगळे रिकमेंडेशन्स आहेत, वेगवेगळ्या कमिटीचे रिकमेंडेशन्स आहेत. या जरी 2020 मध्ये आपल्याला मागील वर्षीच्या जरी वाटत असेल तरी आपण हा स्टॅटिक पार्ट म्हणून इकॉनॉमिक्समध्ये पाहणं तेवढंच आपल्याला महत्त्वाचं ठरतं. नेक्स्ट पार्ट
हा इकॉनॉमिक्सचाच प्रश्न अगदी मॅक्रो लेवलचा आहे, की भारतामध्ये ज्या काही इकॉनॉमिक चेंजेस झाल्या, अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेकडून अलीकडे आलेली नीती आयोग, यामध्ये धोरणामध्ये, यामध्ये जीडीपी मध्ये किंवा ज्या काही टर्मिनॉलॉजीमध्ये चेंजेस झाल्यात, त्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना अभ्यास करावा. हे ज्यावेळेस विद्यार्थी मागच्या वर्षीतले अनालिसिस करतात, की त्या अनालिसिस केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे जाणीव होते, की येस, मला ही गोष्ट या ठिकाणी मला माहीत असणं तेवढी गरजेची आहे. तर हा आपण पाचवा सेक्शन आपण पाहिला. आणि जो काही नेक्स्ट सेक्शन आपण जो काही पाहणार आहोत, तो पर्यावरणीय परिस्थिती. पर्यावरणीय परिस्थिती हा जरी बायोडायव्हर्सिटी किंवा क्लायमेट चेंजच्या संदर्भात जरी असेल, तरी विद्यार्थी मित्रांनो, हा विषय आपल्याला थोडासा भूगोल आणि जनरल सायन्स या विषयाची थोडासा निगडीत आहे. तरी देखील आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात किंवा जे काही कराराच्या संदर्भात स्टॅटिक प्रश्न विचारले जातात, ते क्लायमेट चेंजच्या अंगाने असू शकतील. मोस्टली आपल्याला यातील काही अप्लिकेंट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात, की हा जर प्रश्न पाहिला तर हरित गृह वायूचा परिणामाच्या संदर्भात खालीलपैकी कुठले इम्प्लिमेंटेशन आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला याचं उत्तर दिसत नाही, परंतु मागील 1 वर्षापूर्वीच्या ज्या ज्या काही परिस्थिती पर्यावरणाच्या संदर्भात असतील किंवा जैवविविधतेच्या संदर्भात असतील किंवा जे काही क्लायमेट चेंजच्या संदर्भात असतील किंवा परिसंस्थेच्या संदर्भात जागतिक स्तरावर किंवा भारतीय स्तरावर आयोजित केलेले असतील, त्यांचे जे काही कन्क्लुजन पॉईंट आपल्याला दिसतं, त्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. नेक्स्ट आहे, हा एक पहा, पर्यावरणाच्या संदर्भातील अगदी लॉजिकली क्वेश्चन्स विचारलेला आहे, की भारतीय लोकांचं आरोग्य खालवण्यास यापैकी कुठला घटक कारणीभूत आहे. या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कुठलंही पुस्तकी नॉलेज उपयोगी पडणार नाही, परंतु जे काही आपण चालू घडामोडीच्या अंगानं महाराष्ट्र वार्षिकी पाहत असो किंवा आपण पेपर वाचन करत असो, त्या ठिकाणी त्या त्या संपादकीय लेखकाचं किंवा त्या त्या ठिकाणी वृत्तपत्राचं जे काही कन्क्लुजन येतं, ते कन्क्लुजन जर मला समजलं, तर या ठिकाणी मला हा विषय इझिली ग्रास्प करता येतो. दुसरी गोष्ट, एमपीएससी पूर्व परीक्षेच्या संदर्भात आजही आपल्याला तारखा हा एक मेन विषय आहे. मे बी तो हिस्ट्रीच्या संदर्भात असेल, मे बी तो पॉलिटिक्सच्या संदर्भात असेल किंवा करंट अफेअर्सच्या संदर्भात असेल. त्यामुळं पूर्व परीक्षेच्या पेपरचा अभ्यास करत असताना जरी कुठली घटना जर झाली असेल, तरी मला त्याची हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आणि सध्या असणारी त्याची गरज, निकड किंवा त्याची तारीख ही मला माहीत असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा सेक्शन जो काही आपल्याला या ठिकाणी नमूद केला जातो, एक सामान्य विज्ञान. साधारणपणे मागे 2015-16चा जर पेपर पाहिला, तर यातील फिजिक्स या सेक्शन्सवर आपल्याला बहुतेक हे मॅथ ओरिएंटेड किंवा फिजिक्सच्या संदर्भातील प्रॉब्लेम्स हे विचारले जात होते. परंतु मागील 3 ते 4 वर्षापासून फिजिक्सच्या संदर्भातील कुठलेही प्रॉब्लेम्स विचारले जात नाही. हा मला अनालिसिसचा फायदा सर्वात जास्त होतो. आणि तिन्ही विषयांचे प्रश्न हे आपल्याला काही स्टॅटिक स्वरूपात असतात, काही कन्सेप्शनल क्लॅरिटीच्या संदर्भात असतात किंवा पर्यावरणाकडे घेऊन जात असतात. परंतु काही पेपरचा जर अनालिसिसचा विचार जर केला, तरी आपल्याला मेनमध्ये जो काही बायोटेक्नॉलॉजी विषय आहे, त्यातील देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. मेनच्या संदर्भामध्ये जो काही स्पेस टेक्नॉलॉजी जो काही विषय आहे, त्यातील देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. मेनच्या संदर्भामध्ये सायन्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भात IT किंवा अवकाश तंत्रज्ञान किंवा आपण म्हणूया की संगणक तंत्रज्ञान, यातील देखील प्रश्न आपल्याला या संदर्भात विचारले जातात. त्यामुळं सामान्य विज्ञान केवळ 8वी-10वीच्या पुस्तकातील दिलेलं फॅक्च्युअल थिंग्स मला गरजेच्या आहेत, याबद्दल बिलकुल माझा डाऊट नाही, परंतु त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेशन मला असणं गरजेचं आहे. आणि हा सामान्य विज्ञान केवळ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा ह्युमन हेल्थ याच्याशी रिलेटेड नाही, त्याचा अप्लाइड पार्ट आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. हा जर प्रश्न जर विचारला, जरी इट इज बेस्ट ऑन द फिजिक्स पार्ट, परंतु हा प्रश्न आपल्याला अप्लाइड स्वरूपात विचारलेला आहे. आणि अप्लाइड स्वरूपात प्रश्न तेव्हाच आपल्याला समजू शकतो, जेव्हा तो विषय आपल्याला मोर क्लिअरली या ठिकाणी समजून येतो. दुसरी जर गोष्ट मी या ठिकाणी जर पाहिली, तर हा एक बायोलॉजीमधील मोस्टली ह्युमन अनाटॉमी किंवा फिजिओलॉजी या संदर्भातील सध्या एमपीएससीचा एक आपल्याला ट्रेंड दिसून येतो. हा जो काही प्रश्न विचारलेला आहे, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमच्या संदर्भात विचारलेला आहे. आणि बिलकुल या ठिकाणी जर ऑप्शन जर पाहिले, हे ऑप्शन देखील आपल्याला हे इंग्लिशमध्येच दिलेले आहे. त्यामुळं आणखीन एक अनालिसिस करत असताना खास सायन्सच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी, जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे जर असाल, तर मोस्टली तुमचा जो काही स्ट्रेस जो काही असला पाहिजे, तो डायरेक्टली तुम्ही इंग्लिशमधील ऑप्शनला जाऊन भिडणं गरजेचं आहे. कारण आपण आजही सायन्स हा विषय आपण इंग्लिश भाषेमध्येच करतो. त्यामुळे सामान्य विज्ञानाला जरूर अल्टरनेटिव्ह जो काही मराठी आणि इंग्लिश दिला असेल,
त्यातील इंग्लिश या सेक्शनला ऑप्शनला सर्वात अधिक जवळ करा, ही मी गोष्ट तुमच्याशी नमूद करेन. काही सायन्सच्या संदर्भात जरी अप्लाइड पार्ट जरी असेल तर आपल्याला अगदी 8वी ते 10वी मधील जे काही फिगर्स आहेत, ज्या काही स्टॅटिक्स फिगर्स आहेत, मे बी फॉर्म्युला असतील किंवा फॉर्म्युला आधारित आपले प्रॉब्लेम्स विचारले जातील, तेही आपल्या सामान्य विज्ञान या सेक्शन्समध्ये विचारले जातात. तर साधारणपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेतील जीके पेपर 7 पेपर आणि 7 पेपर मधील मी काही निवडक प्रश्न घेऊन त्या प्रश्नाचा आढावा जर घेतला तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा मिळेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता दुसरा आपण सीसॅटच्या पेपरकडे जातो. कंपॅरेटिव्हली सीसॅटचा पेपर हा जीके पेपरपेक्षा मोर डिफाईन वे आहे. मोर डिफाईन वे कसा किंवा तो कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, आपण ती स्ट्रॅटेजी जी काही वापरणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला 7 घटक आपल्याला हे सीसॅट पेपरमध्ये दिलेले आहे. परंतु ज्यावेळेस मी सीसॅट पेपरचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला या 5ही पेपर्समध्ये ॲव्हरेजली मला दिसतं की गेल्या मागील 5 वर्षापासून सर्वाधिक 80 क्वेश्चनपैकी 50 क्वेश्चन हे आकलन या सेक्शनला विचारले जातात. त्यातील जो काही सर्वाधिक मला जवळचा क्वेश्चन असणारा की ज्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, ते 5 क्वेश्चन्स माझे डिसिजन मेकिंगचं विचारले जातात. आणि ऑलमोस्ट जे काही जनरल मेंटल ॲबिलिटी किंवा सामान्य बौद्धिक क्षमता किंवा मूलभूत संख्याशास्त्र आहे याच्यातले जे काही क्वेश्चन जे काही आहेत ते साधारणपणे 20 ते 25 सेक्शनवर विचारले जातात. आणि हा जो काही संवाद कौशल्य किंवा लॉजिकल रिझनिंग ॲनालिटिक्स सेक्शन्स आहे, इट इज दी समवॉट एक्सटेंट या सेक्शनशी आपल्याला ओव्हरलॅप होताना दिसतो. त्यामुळे जीके पेक्षा हा पेपर्स मुलं याला खूप कमी भार देतात की जेणेकरून याला देखील 200 मार्काचं वेटेज आहे ही आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. सीसॅट पेपर कशा पद्धतीने ट्रॅक करावा, त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भातील आपला सेपरेट व्हिडिओ प्लेलिस्टला आहे, तो जरूर तुम्ही पहा. त्यामुळे त्या गोष्टी मी रिपिटेशन या ठिकाणी करण्याचं टाळतो. दुसरी सर्वात महत्वाची सीसॅटच्या संदर्भातील हे ज्यावेळेस मी अनालिसिस करतोय त्यावेळेस मला एक दिशा मिळते की माझ्या दृष्टीनं येस कॉम्प्रेशन सर्वात महत्वाचं आहे. जो काही मी पेपर रिडिंग करतो, जे काही माझं पुस्तक रिडिंग करतो त्याला मी कॉम्प्रेशन या अँगलनी पाहणं आणि विथिन दिलेल्या टाइम मॅनेजमेंटमध्ये सोडवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते. आणि हे टाइम मॅनेजमेंटमध्ये सराव करत असताना दुसरी गोष्ट मला एक पूर्वग्रह हा जो काही शब्द आपण वापरला जातो किंवा प्रिडाईज व्ह्यू जो काही वापरला जातो या ठिकाणी उतारा वाचत असताना माझ्या मतांना बिलकुल किंमत नाही किंवा मला जे काही लेखकानं जे काही संपादकाने जे काही सांगितलेलं आहे ते मत ग्राह्य धरूनच मला उत्तर देता आले पाहिजे. आपण काही स्वरूपातल्या अनालिसिस करताना जर पाहिलं, मूलभूत संख्याशास्त्र हा मुद्दा मी विषय या ठिकाणी जर घेतला तर आपण मूलभूत संख्याशास्त्र हा खूपच वाईडेस्ट विषय आपल्याला दिसतो. अगदी बँकिंगमध्ये पण दिसतो, एसएससी सीजीएलच्या एक्झामला दिसतो किंवा बाकीच्या ठिकाणी दिसतो. परंतु एमपीएससीच्या सीसॅटच्या संदर्भामध्ये मला पाहतानाच का आलं पाहिजे की ट्रिग्नॉमेट्री या सेक्शनला या ठिकाणी बिलकुल वेटेज नाही आहे. या ठिकाणी अल्जेब्रा या सेक्शनला देखील बिलकुल वेटेज नाही आहे. जॉमेट्रीवर हार्डली मला कधीतरी प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे मी जॉमेट्री किती पाहणं हे बाकीचे विषय झाल्यानंतर मला दिसेल. डेटा इंटरप्रिटेशन जर मी पाहिला तर डेटा इंटरप्रिटेशन हा यूपीएससीचा आवडता सेक्शन आहे. यूपीएससीमध्ये आपल्या एमपीएससीमध्ये सीसॅटवर यावर खूप कमी प्रश्न विचारले जातात. जरी डेटा इंटरप्रिटेशन्समध्ये किंवा बेसिक न्यूमरेशनमध्ये हे टाइम स्पीड डिस्टन्स वर्क जरी घटक दिले असेल, दीज आर मोस्टली डिपेंड अपॉन जे काही बेसिक मॅथचे जो काही बेसिक कन्सेप्ट आहे मोस्टली आपल्याकडे येतो. पर्सेंटेज हा घटक येतो, त्यामध्ये आपल्याला जो काही घटक येतो ॲव्हरेजच्या संदर्भातली घटक येतो किंवा त्या संदर्भातील आपल्याला एक रेशो प्रपोर्शन हा घटक येतो किंवा ज्या काही निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा वेन डायग्रामच्या स्वरूपात प्रश्न जे काही विचारले जातात दे आर मोस्टली बेस्ड ऑन दिस 3 टॉपिक. त्यामुळे अरिथमेटिक सेक्शनला सर्वात भर देत असताना डायरेक्टली कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट या गोष्टीकडे न जाता मे बी आपल्याला PSI STS साठी हा सेक्शन महत्वाचा असेल, परंतु मूलभूत जो काही घटक जो काही आहे तो आपल्याकडे ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन हे जर समजल्यानंतर डेफिनेटली आपण त्या घटकाकडे जाणं गरजेचं आहे. काही मुद्दाम प्रश्न मी या ठिकाणी मेन्शन्स केले. हाही जर प्रश्न जर पाहिला हा आपला पर्सेंटेज बेस्ड क्वेश्चन्स आहे. हाही जर प्रश्न जर पाहिला हा टाइम स्पीड ज्या बेसिक घटकावर आहे पण त्याचा मेन बेस हा अरिथमेटिक सेक्शन्समध्ये आपल्याला जे काही मूलभूत घटक लागतात त्यावर हा प्रश्न विचारला जातो. तिसरी गोष्ट, जर मी जनरल मेंटल ॲबिलिटी जो काही ऑलमोस्ट 15 ते 20 मार्काचा क्वेश्चन येतो, इट इज व्हेरी वॉस्ट सब्जेक्ट की यामध्ये मला सिरीजही विचारल्या जातात. यामध्ये सिरीज ज्या आपण म्हणतो की 5वी 7वी 8वीच्या स्कॉलरशिपचा पॅटर्न्स आहे, परंतु ज्यावेळेस मी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो त्यावेळेस मला कळतं की ह्या आपल्या प्रज्ञाशोध परीक्षेच्या किंवा नवोदय सिरीज मधल्या सिरीज नाही आहे. आपल्याकडे जरी दिशा
किंवा आपण ब्लड रिलेशन यावर प्रश्न जरी विचारले असेल तर दे आर द मोर कोडिफिकेशन. या ठिकाणी या जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये मोस्टली आपल्याला हे जे काही ऑर्डर्स आहेत, रँकिंग्स आहेत, सिटिंग अरेंजमेंट आहे, यावर आपल्याला मोस्टली प्रश्न विचारले जातात आणि त्याचाच आधार घेऊन एक अरिथमेटिकच्या सेक्शनचा आपण म्हणूया ॲडव्हान्स पार्ट परम्युटेशन अँड प्रोबॅबिलिटी हा आता येणाऱ्या काळामध्ये एमपीसीचा एक आवडता सेक्शन निर्माण झालेला आहे. साधारणपणे एक प्रश्न जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये कसे विचारले जातात हा पूर्णपणे कोडिफिकेशनचा आहे. आता या ठिकाणी जर मला या प्रश्नाला जर क्लासिफाय करायचं असेल की जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये करू की याला मी लॉजिकल रिझनिंगमध्ये करू किंवा याला मी अनालिटिकल ॲबिलिटीजमध्ये करू, तर इट इज बिकम व्हेरी डिफिकल्ट. कारण हा सेक्शन किंवा या पद्धतीचे प्रश्नच हे आपल्याला इन बिटवीन दिसतात किंवा दोन्ही भागाचा त्यांनी अंतर्भाव केलेला दिसतो. तो आपल्याला जनरल मेंटल मागे जर 16-17चा पेपर जर पाहिला तर आपल्या इनपुट आउटपुट जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले होते. नंतरच्या काळामध्ये इनपुट आउटपुटचे क्वेश्चन आपल्याला पूर्णपणे कमी झालेले दिसतात. त्यामुळं कुठला सेक्शन मला महत्त्वाचा वाटतो ही क्वेश्चन पेपर मला ॲनालिसिस या संदर्भातलं सांगितलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शन्समध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जरी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात जरी असेल, परंतु तिचा दर्जा जो काही व्यापक आहे त्या व्यापक दर्जाला जर मला अधिक मोर प्रिसाईज जर करायचं असेल तर मला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं हा माझा सर्वात महत्त्वाचा ठरतो. प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केल्यानंतरच मला ही पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने स्टार्ट करायची याचं मला एक आयडिया मिळते किंवा अंडर द स्काय हा एक एमपीएससीचा कन्सेप्ट नाही याची मला या ठिकाणी जाणीव होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी केवळ ब्लाइंडली या विषयाचा अभ्यास न करता प्रश्नपत्रिका ॲनालिसिसला सर्वाधिक महत्त्व द्यावं ही एक माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं व कळकळीची विनंती आहे. For watching Target with Professor P's Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.